इंजिनिअरिंगला असलेला मुलगा सातत्याने नापास होत असल्याने आईवडिलांचं त्याच्यावर वारंवार रागवणं, त्याला टोमणे मारणं सहन झालं नाही. त्यातच त्याला शेती करण्यास सांगितल्याने संतापलेल्या या मुलाने आपल्याच आईवडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपुरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुहेरी हत्याकांड उघडीस आले. लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे यांचा उत्कर्ष या 24 वर्षीय मुलाने आपल्याच आईवडिलांचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरच्या कोराडी वीज केंद्रात लीलाधर डाखोळे हे टेक्निशियन पदावर होते, तर त्यांची पत्नी अरुणा या संगीत विद्यालयात शिक्षिका होत्या. घरात आईवडिलांसोबत उत्कर्ष आणि त्याची बहीण राहत होती. उत्कर्ष इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होता, मात्र गेल्या अनेक वर्षापासून तो नापास होत होता. त्यामुळे त्याला त्याचे आई वडील शेती करण्यासाठी सांगायचे. 25 डिसेंबरला याच कारणावरून घरगुती वाद झाला आणि उत्कर्षच्या वडिलांनी उत्कर्षला मारहाण केली. आईने त्याची बॅगही भरून ठेवली होती. आता शेती करावी लागणार या कल्पनेने घाबरलेला उत्कर्ष टोमण्यांना कंटाळलेला होता. 6 वर्षांपासून इंजिनिअरिंग करत असलेला उत्कर्ष सतत पेपर ब्लँक सोडून येत होता. त्यामुळे आई वडील त्याला दुसरे काहीतरी करण्याचा सल्ला देत होते. त्यामुळे आरोपी उत्कर्ष बेचैन राहू लागला. त्याच रागातून आई वडिलांची त्याने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. उत्कर्षने आई वडिलांची हत्या 26 डिसेंबरला केली. घरात विद्यार्थ्यांचे पेपर तपासत बसलेल्या आईचा मागून येऊन गळा दाबून तिला ठार केले. त्यानंतर वडील आल्यानंतर त्यांना हे दृश्य पाहून धक्का बसला. ते सोफ्यावर बसले असता त्यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांनाही त्याने ठार केले. त्यावेळी त्याची बहीण कॉलेजला गेली होती, मात्र स्वतः उत्कर्षने वडिलांच्या गाडीने बहिणीला कॉलेजमधून परत आणले आणि आई वडील मेडिटेशन करिता बंगलोरला गेले असल्यामुळे काकांकडे राहावे लागेल असे सांगून तिलाही काकांच्या घरी नेले. या 7 दिवसांमध्ये आरोपी उत्कर्षने बहिणीला तिच्या घरी जाऊच दिले नाही. त्यामुळे हत्याकांड उघडीस येण्यास उशीर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र 7 दिवसानंतर घरातून दुर्गंधी पसरल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर ही घटना उघडीस आली. आज सुबह मतलब 1 जनवरी 2025 सुबह एक 9 बजे करीब हमें 112 नंबर पे कॉल आया था कि एक घर में 2 डेड बॉडीज है। तो हमने वहाँ पे जाके चेक किया तो पति पत्नी की डेड बॉडीज थी और उनका जो पति है उनका नाम लीलाधर डाखोळे है और पत्नी जो है अरुणा डाखोळे है। तो फिर वहाँ पे स्पॉट पे पहुँचने के बाद वहाँ पे खून वगैरह था घर में बहुत सारा, तो प्राइमा फेसी हमें लग रहा था कि यहाँ पे कुछ तो सस्पिशियस है, इसमें कुछ हुआ रहेगा फॉल प्ले। तो ज़्यादा जानकारी लेने के बाद ऐसा पता चला कि उनका जो बेटा है, नाम है उसका उत्कर्ष डाखोळे, ये 25 साल का है, इंजीनियरिंग का स्टूडेंट है। तो उसको हमने थोड़ी तहकीकात की, थोड़े सवाल पूछे, तो उसके बाद उसने कन्फेस किया है कि उसने ही अपने माँ बाप का खून किया है। जन्मदात्या आई वडिलांचा पोटच्याच पोराने अशा पद्धतीनं खून केल्याने नागपूर हादरलाय. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.